समाज विकास संस्था आणि IWF मुंबईच्या संयुक्त विद्यमाने नव्या युवकांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी समाज विकास संस्था काम करते. युवकांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्यांची परिस्थिती समजून घेतली जाते. त्यानंतर योग्य युवकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आपण सहभागी झालेल्या युवकांच्या मुलाखती घेणार आहोत. त्यापैकी समोरील एका युवकाची मुलाखत आपण घेणार आहोत. साहेब, आपलं काय नाव? नमस्कार सर, माझं नाव परमेश्वर काशीनाथ कोठारे, राहणार चिंचोली, जहागीर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. बरं. मला 8 एकर शेती आहे सर. मला दुधाचा व्यवसाय आहे माझा आणि 4 गाई आहेत माझ्याकडे. दूध चालू आहे माझं सध्या. मला भविष्यात ड्रायव्हिंग शिकून लायसन आल्याच्या नंतर मला टमटम वगैरे घेऊन माझं मोठं दुधाचा व्यवसाय भांडवल वाढवायचं आहे सर. खूप छान गोष्ट आहे. तुमचं काय शिक्षण झालं म्हटलं? माझं 12वी झालं सर. 12वी झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला या संस्थेची माहिती कशी मिळाली? गावात सर असंच दुसऱ्याच्या तोंडातून ऐकून माहिती भेटली सर. तुम्ही चांगलं काम करता, याच्यामध्ये म्हणा का शिलाई मशिनीचं शिकवण्याचं म्हणा, हे आणि ड्रायव्हिंगचं अजून काही काही बऱ्याच गोष्टी ऐकून त्यातल्या थोड्याफार मला माहिती आहे सर. हां. धन्यवाद. तुमचं काय नाव? नमस्कार, माझं नाव गोवर्धन महेश माने. मी राहणार चिंचोली, जहागीर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. बरं. प्रशिक्षण घ्यावं आणि पुढे काय करावं, काय स्वप्न तुमचं आहे बरं? सर, माझ्या घरी ट्रॅक्टर आहे. जर मला कुठे बाहेर जायचं राहिलं, ट्रॅक्टर लायसन लागते. होय. त्यामुळे इकडं तुमच्या संस्थेत लायसन काढण्यासाठी आलो. अच्छा. ट्रॅक्टर चालवतं ते का? नाही चालवतं. नवीन शिकायचं आहे. हां. बरं. आणि मग तुम्हाला लायसन मिळाल्यानंतर काय करणार आहात? म्हणजे असं कुठे बाहेर शेतीतली कामं शेतीतले असतील. कामे वगैरे, कुठे माल घेऊन जायचं राहिलं. अच्छा, माल आडतीला किंवा विकण्यासाठी हां. माल घेऊन जाण्यासाठी. खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. तुमचं काय नाव? माझे नाव सुदर्शन चन्नया स्वामी, राहणार रोशनी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. मी पोलीस भरतीची तयारी करतो. हो. पोलीस शिपाई चालक या पदासाठी मला लायसन्सची गरज आहे, त्यामुळे काढायला. क्या बात आहे. व्हेरी गुड. वेगळे पण आहे तुमच्यात. खूप छान. तुमचं काय नाव? माझे नाव ईश्वर लहू रामपुरे. मी राहणार जेटिकरवाडी या गावचा निवासी, हो तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. हो. मी पोलीस भरतीची तयारी करते आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी मला लायसन्सची गरज आहे. आणि माझ्या मित्रांकडनं तुमच्या या संस्थेची माहिती मिळाल्यानंतर मी इथं आले. खूप छान. ही आहे समाज विकास संस्था. युवकांच्या भल्यासाठी, महिलांच्या भल्यासाठी, अनाथांच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उमरगा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेली समाज विकास संस्था नागपूर ते मुंबईपर्यंत विविध कामाच्या माध्यमातून पोहोचलेली आहे. भविष्य काळामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्व जातीतल्या, धर्मातल्या लोकांना, मुळातच जात आणि धर्म शब्द वापरायची गरजच नाही, परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित युवकांच्या विकासासाठी हा उपक्रम चालतो आहे. या उपक्रमासोबत समाज विकास संस्था उमरगा, धाराशिव या ठिकाणी जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स चालवते, ब्युटी पार्लर सेंटर चालवते, महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र चालवते. सोबत वृक्ष संवर्धन आणि लागवड करण्यासाठी वृक्षदानाचा महोत्सव या ठिकाणी घेते. उमरगा तालुक्यात काही गावात, तर लोहारा तालुक्यात काही गावामध्ये ट्री प्लॅन्टेशन आणि संवर्धनाचं काम करते. महिलांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार त्याला प्रतिबंध करण्यासाठी काम करते. सोबत मुंबई गोवंडी या ठिकाणी बँकिंग क्षेत्रामध्ये युवकांची तयारी या संदर्भाने कोर्सेस चालतात. अशा विविध कोर्सेससाठी आपण संपर्क करू शकता. संपर्काचा पत्ता आहे समाज विकास संस्था, एकोंडी रोड, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. मोबाईल नंबर 91 72 97 2482. नमस्कार. भूमिपुत्र वाघ, सेक्रेटरी, समाज विकास संस्था.